प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता पर्याय येईल ते लिहा, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा 61, 52, 63, 94 याच्यामध्ये फरक जरी आपण करत बसलो तरी फार वेळ जाईल आपला। वर्ग संख्या पण नाहीत, घन संख्या पण नाहीत, मूळ संख्या पण नाहीत, मग नेमकं काय असेल इथे बघा, लक्ष द्या। ही जी पहिली संख्या आहे 61, त्या 61 कडे वेगळ्या दृष्टीने बघा बरं, म्हणजे 61 ला उलट्या क्रमाने लिहा, म्हणजे इथे एकक दशकाच्या जागेवर लिहा आणि दशक एकाच्या जागेवर किती होतील 16। 52 ला पण तसंच लिहा, काय होतील 25। 63 ला उलट लिहिल्यावर काय होईल 36। 94 4 इकडे आणि 9 इकडे, बघा 16 4 चा वर्ग आहे, 25 5 चा वर्ग आहे, त्यानंतर 36 6 चा वर्ग आहे, 49 7 चा वर्ग आहे आणि साहजिकच क्रमक्रमाने 4 5 6 7 या ठिकाणी कोणता वर्ग येईल तर 8 चा वर्ग येईल, तो आहे 64। परंतु 64 जशा तसा येणार नाही, आदला बदल केली आपण अंकाची, मग 64 ची आदला बदल जर आपण केली तर 4 इकडे जातील आणि 6 इकडे जातील, म्हणजे आपला पर्याय क्रमांक असेल 46 3, पर्याय क्रमांक 3 46 त्याचं उत्तर असेल। बघा या पद्धतीने प्रत्येक प्रश्नाकडे बघण्याची आपली दृष्टी, आपला अँगल नक्कीच बदलेल। गुरुकिल्ली फाउंडेशन हे ऍप जॉईन करा आणि अशा पद्धतीने त्या ऍप मध्ये नियमितपणे प्रत्येक घटकाचे लेक्चर्स होतात, एका एका घटकावर भरपूर प्रश्नांचा सराव आम्ही करून घेतो, भरपूर प्रश्न आम्ही सोडून घेतो। म्हणून गुरुकिल्ली फाउंडेशन ऍप घ्या आणि गुरुकिल्ली फाउंडेशन YouTube चॅनलला नक्कीच लाईक करा।